रना रना मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. ही ती गुहा बाहेरून बंद करून ठेवलेली आहे की माकडं आतमध्ये उच्छाद घालतात म्हणून. गुहेत बसण्यापेक्षा बाहेरच बसलेलं बरं वाटतं. बाहेर जरा वारा आहे. इथे पाण्याच्या टाक्यांना घाण होऊ नये म्हणून बंद केलेलं आहे. चला आता आपण आराम करूया. मी बॅक साईडला बघत असाल आपला नाणेघाटाचा भाग आहे आणि मागचा व्हिडिओचा हा कंटिन्युएशनच आहे. ही आता आहे गुहा आणि आता आपण ह्या मेन गुहेमध्ये जात आहोत. आतमध्ये थोडं जरा एक्सप्लोअर करूया. गुहेचं महती फार मोठी आहे. पूर्वीच्या काळी हा एक ट्रेड रूट होता. आज हा अस्तित्वात नाही. सातवाहन कालामध्ये हा एक बेस्ट ट्रेड रूट होता आणि इकडचं जे कलेक्शन बघाल तर तुम्ही वेडे व्हाल. पुढे माठ आहे, तो बघूया आपण. त्याच्यामध्ये फुल सोन्याची चांदीची नाणी भरली जायची. आधी आता आपण ही गुहा आहे ती बघूया. मित्रांनो, हा येतोय वरतून रस्ता घाटघरवरून आणि हा येतोय विशाखरे म्हणून गाव आहे खालून. तिकडून ते समोर तिकडून आपण चालत आलो आहे. आणि आता आपण ह्या गुहेला त्यांनी सिक्युरिटीसाठी हे लावलेले आहेत, ग्रिल लावलेले आहे, कारण की माकडं त्रास देतात आणि ते लोक झोपण्यासाठी पण वापर करतात ह्या गुहेचा म्हणून. तर आता आपण बघूया. ही अशी एवढी भव्य दिव्य अशी गुहा आहे. इथे ट्रेकर मंडळी रात्री झोपायला, जेवण बनवायला असा हा वापर करतात. मित्रांनो, गुहेमध्ये तुम्ही मेन बघाल तर मध्ये असा स्तंभबिंब किंवा सपोर्ट असा काही बॅक सपोर्ट दिला गेला नाही आहे. पण इथे काही जुन्या काळातल्या लिपीमध्ये त्यांनी काहीतरी कोरून ठेवलेलं आहे. तुम्हाला एवढं माहिती नाही कुठची लिपी आहे काय आहे. आणि इथे काही मूर्त्या पण होत्या, पण कालांतराने त्या मूर्त्या कुणीतरी त्यांचे फक्त आता पाय दिसत आहेत आपल्याला. काही देवी देवतांच्या किंवा राजांच्या मूर्त्या असाव्यात असा अंदाज आहे माझा. त्या कालांतराने तोडल्या गेल्या आहेत. इथे काही भरपूर काय काय लिहून ठेवले. ते फार चुकीचं आहे, कारण की हा आपला जो ठेवा आहे तो फार अमूल्य असा ठेवा आहे. तर ही अशी इकडची जागा हे करून ठेवलेलं आहे. मेन म्हणजे मला इथे कुठेही पाणी झिरपणाचं असं कुठेही दिसत नाही. असं काय, दॅट इज द बेस्ट थिंग. जेवढा डोंगरामध्ये आहे आणि मेन म्हणजे फार मोठी ही गुहा आहे, तरी पण कुठे काही पाणी झिरपायचं निशाण असं नाही दिसत आहे. खाली मला वाटतं इथे काही मार्किंग केलेलं आहे. तिथे थोडंफार आय डोंट नो, हा दगड असावा टाचा मारलेला आणि इथे हे मग सिमेंटिंग केलेलं आहे पुढे. तर टाचा मारण्यामागे पण काहीतरी एक हे होता, हेतू होता त्यांचा, असं मला आत्ताच्या अभ्यासातच कळलं. की किती भिक्षुक इथे राहत आहेत किंवा किती लोक इथे येऊन गेले आहेत, असा काहीतरी त्याचा हे आहे. मी काय इतिहास तज्ज्ञ नाही आहे, पण मला थोडंफार असं हे वाचण्यामध्ये आलं होतं की असं आहे. त्याच्यासाठी हे टाचे मारले गेले होते त्या काळात. तर हे सिमेंटिंग आहे की काय मला आयडिया नाही आहे, पण थोडं हे मॉइस्ट वाटतं आहे मला. तसं माईट बी कुणी धुवून काढलं असेल त्याच्यामुळे असेल, कारण की वरतून कुठूनही मला पाण्याचा हे दिसत नाही सोर्स. चला पुढे बघूया अजून काय काय गुहा आहेत त्या. कारण गुहेत पोचायचा आपला टाईम होता तो साधारण आपण एक्सपेक्ट केला होता की आपण 12 वाजता पोचू. साधारण आपण 8:30 वाजता खालून चालू केलेलं आहे एक वॉकिंगला. गुहेमध्ये ना फार चिलटं आहेत, तर जरा सांभाळून इथे राहायला. मॉस्किटो रिपेलंट लावलं आहे तरी पण चिलटं फिरत आहेत. तर आपण 8:30ला चालू केलं ट्रेक खालून आणि टोकावडीच्या त्या म्हणजे पॉईंट आहे जो स्टार्टिंग पॉईंट आहे नाणेघाटचा त्या ठिकाणून. आणि आपण 12ला आपण टच करणार होतो वरती. प्रोजेक्टेड टाईम तो होता, तो मिस झाला म्हणजे तो केला आपण. 12 सव्वा 12पर्यंत आपण आलो. आपण मध्ये जरा घनचक्करसारखे फिरत बसलो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आम्ही आराम करतो आहे. माझं जेवण झालं दुपारचं. आता मी मस्तपैकी पहुडलो इथे. माझी बॅग टाकलेली आहे, स्लिपिंग बॅग डोक्याखाली टाकली आहे. ॲक्च्युली अशी झोप येते आहे मला की मी गाढ झोपून जाईल, पण आय हॅव टू बी अलर्ट बिकॉज आय एम अलोन.
तर हे सगळं सामान असं पॅक करून ठेवलं, जेवण बिवण करून घेतलं आहे आणि ह्या गुहेमध्ये आता मस्त पैकी असं एकटाच आहे. म्हणजे मला वाटतं मुंबईमध्ये असा डुप्लेक्स फ्लॅट असावा, बरोबर ना? अशा माझ्या त्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये मी पेंट हाऊस, मी आता ह्या पेंट हाऊसमध्ये मी झोपलो असा मला फील होतो आहे. मित्रांनो, इथे ह्या गुफेमध्ये बसलो होतो तर थोडा अभ्यास केला होता, तर त्याच्याबद्दल बोललो चला आपण ती इन्फॉर्मेशन तुमच्याशी शेअर करूया. कारण की इन्फॉर्मेशन शेअर केली तरच ती तुम्हाला माहिती होईल आणि त्याचा प्रसार होईल. तर मेजरली हा जो रस्ता आहे नाणे घाट म्हणून, हा डेव्हलप केला गेला होता तो ह्याने सातवाहन राजाच्या काळामध्ये त्यांनी डेव्हलप केला गेला होता. तर ॲक्च्युली तो डेव्हलप करण्यामागे कारण एवढंच होतं की कल्याण हे फार मोठं बेट होतं त्यावेळी. कारण की नालासोपारा म्हणजे जे काही पोर्तुगीज होते, इंग्रज होते, त्याच्याही आधी म्हणजे आपण आता हे पोर्तुगीज आणि इंग्रज आत्ता आपल्याला माहीत आहेत, पण सातवाहन काळात म्हणजे 2000 वर्षापूर्वीच्या काळी म्हणजे 250 AD म्हणतात मला वाटतं ते, म्हणजे कालगणना चालू व्हायच्या 250 वर्ष आधीचा काळ होता तो सातवाहनांचा. तर त्यावेळे पण इथे ट्रेड व्हायचा, इंटरनॅशनल ट्रेड व्हायचा बोटीच्या मार्गाने. आणि हा जो कल्याण जे बंदर होतं ते फार फेमस होतं. कारण की कल्याणमधून तुम्ही नाशिक कनेक्ट व्हायचं आणि जुन्नर कनेक्ट. आजही जुन्नरची माणसं त्यांना काहीही लागलं तर कल्याणची बाजारपेठ गाठतात आणि कल्याणवरून सगळा माल इथे येतो. तर खालचा जो भाग आहे, जो आपण सकाळी आलो, टोकावडी म्हणून गाव आहे, तो ठाण्याचा भाग आहे. आणि आता आपण जे वरती आलो आहे हा पुण्याकडचा भाग आहे. ओके. सातवाहनांची जी राजधानी होती ती होती पैठण आणि उपराजधानी होती जुन्नर. तर पैठण आणि जुन्नर यांच्यामध्ये तसा रस्ता नव्हता, तर त्याच्यासाठीच हा कनेक्शन म्हणून, कनेक्टिंग रोड म्हणून शोधाशोध केली गेली होती. ॲक्च्युली त्यांच्याकडे काही इंजिनियर होते, म्हणजे त्या इंजिनियर्सना त्यांनी कामाला लावलं होतं की बाबा कुठून रस्ता शोधला जाईल. आणि सातवाहनांच्या काळातलं तुम्ही जर बघाल तर त्यांनी भरपूर काही असे रस्ते शोधलेले आहेत. म्हणजे आपण जो कसारा घाट जो म्हणतो आहे तो घाट, किंवा आपण आज बोरघाट म्हणतो तो बोरघाटाचा जो रस्ता आहे तोही ट्रेडसाठी वापरला जायचा. पण इंग्रजांनी नंतर तो म्हणजे अस्तित्वात आणला, पण पूर्वीच्या काळचे ट्रेड त्याच रस्त्याने व्हायचे. तर असे भरपूर घाट आहेत, ते त्या काळी सातवाहनांनी शोधून काढले होते आणि त्यांचं राज्य भरपूर फार मोठं विस्तारलेलं होतं. तर त्यांनी त्या गोष्टीसाठी डेव्हलपमेंट प्रत्येक ठिकाणी केली होती. त्यांना म्हणजे त्याच्यानंतरचे जे आपण जे ऐकतो म्हणजे जे मुघल आले किंवा निजाम होते, तर ते फक्त पैशासाठी त्यांनी स्वतःच्या प्रॉफिटसाठी त्यांनी कामं केली. तर तसं नव्हतं. त्यावेळी फार वेगळा हिशोब होता, करन्सीज वेगळ्या होत्या, म्हणजे सोन्या चांदीच्या करन्सीज होत्या आणि ट्रेडचा विचार केला जायचा. सातवाहनांकडे जे इंजिनियर होते, म्हणजे जे तज्ज्ञ लोक जी होती, ते नाना आणि गुणा अशा 2 नावाची माणसं होती. तर त्या लोकांनी इकडचे जे काही डोंगर रांग आहेत सगळ्या डोंगर रांगांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी असं ठराव केला की हा जो रस्ता आहे, हा जो डोंगर आहे तो एक विशिष्ट दगडाने बनलेला आहे. तर तुम्ही जर इथे बघाल तर दगड हा खपच्याने बनलेला आहे. तर तो एक दगड तो तोडला की तो दुसरा दगड त्याचा खाली पडतो, तशा प्रकारचा हा आहे. तर त्यांनी हा 5 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो त्यांनी इथे बनवायचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल पण झाले. तर ह्या प्रोसेसमध्ये जे नाना म्हणून जे होते त्यांचं काय झालं, त्यांची हाताची जी 4 बोटं होती, म्हणजे 5 बोटांपैकी 4 बोटं, तर 4 बोटं ह्या प्रोसेसमध्ये निकामी झाली. त्याच्यानंतर त्यांचा उरला अंगठा. आणि हा जो डोंगर आहे, आपण आता ज्या गुहेत खाली बसलो आहे, त्याचा जर तुम्ही शेप बघाल तर तो असा दिसतो, साधारण असा दिसतो तो. तर म्हणून मग त्यांनी सांगितलं की ह्या डोंगराला म्हणून तो नानाचा अंगठा असं बोललं जातं. तर ही ह्याच्यामागची हिस्ट्री आहे. त्या काळामध्ये जे व्यापारी होते ते खालून असे वरती यायचे, म्हणजे खालून नाही, ते कल्याणपासून किंवा नालासोपारा हे फार मोठं बेट होतं. आज तुम्ही नालासोपाऱ्याचं नामोनिशाण मिटलेलं आहे ॲज अ बेट म्हणून, पण जर तुम्ही नालासोपारा जर बघाल तर हे एक उत्कृष्ट बंदर म्हणून ते होतं आणि तिथून फार मोठा ट्रेड चालायचा. तर तो ट्रेड चालायचा तो इथे वरती तुम्हाला पैठणला कनेक्ट करण्यासाठी मग हा रस्ता इथे शोधला गेला होता. खालून जेव्हा लोक इथे वरती यायचे, मग त्यांना त्यावेळी
म्हणजे बघा, राजा होता, राजाने कसा विचार केला होता की लोक येणार इथे व्यापार करणार, त्यांना पण काहीतरी फॅसिलिटीज दिली पाहिजे. जर फॅसिलिटीज दिलीच नाही तर हा रस्ता कोणी वापरणार नाही. ह्या डोंगरातला रस्ता होता, तर त्याच्यासाठी त्यांनी इथे ह्या गुंफा, आता ह्या ज्या गुंफेत मी बसलेलो आहे तर ही इथे एक रेस्ट प्लेस म्हणून बनवली आहे. कारण की दिवसा तर ट्रॅव्हल करतात, पण रात्रीच्या वेळी कसं करणार, मग रात्रीच्या वेळी इथे त्यांना झोपण्यासाठी, त्याच्यानंतर झोपण्यासाठी इथे बघाल तर भरपूर इथे टाक्या बनवलेल्या आहेत, पाणी पिण्यासाठी पाणी. तर हे सगळ्या गोष्टी इथं केल्या गेल्या होत्या. आणि इथे तुम्ही जाता वरती, आपण गेल्यावरती बघू तर ते हे झालेलं आहे, वरती जो रांजण ठेवलेला आहे तर तो टोल म्हणून ते लोक त्यावेळी कलेक्ट करायचे. चांदीची नाणी किंवा सोन्याचे दागिने, तर हे दागिने तिथे कलेक्ट केले जायचे. आणि मग हे दागिने ठेवण्यासाठी किंवा हे जे काही जो टोल कलेक्ट झालेला आहे तो ठेवण्यासाठी त्यांना एक चांगली जागा पाहिजे होती. आणि ती जागा होती म्हणजे जीवधन. जीवधनमध्ये जे धान्य कोठार जे आजच्या घडीला आहे, आपण जे म्हणतो ते जीवधन, हा किल्ला पण सातवाहन काळातलाच आहे. तर आतमध्ये जे काही 150 फूट बाय 200 फूट काय आहे, 70 फूट असं हाईटवालं जे काय, मी अजून बघितलेलं नाही आहे. मला जायचं होतं पण आज ते पॉसिबल झालं नाही. तर तिकडे तुम्ही जर बघाल तर त्या आतमध्ये तिथे एका बाजूला ते हे सगळ्याचा म्हणजे पैशाचा संचय तिथे करून ठेवायचे. सो एवढी सुपर सिस्टीम त्याने त्यावेळी करून ठेवली होती. त्या काळामध्ये हा व्यापारी मार्ग एवढा फेमस झाला की ह्या व्यापारी मार्गाची महती अगदी जगामध्ये पोचली होती. आणि कारण की हा फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होता, कल्याण इथून जवळच आहे, त्याच्यामुळे ह्याचा हा फायदा झाला. आणि पूर्वीच्या काळी जे काही माल होता ते गाढवावरती वाहून किंवा घोड्यावरती लादून इथे वरतून इथे ट्रान्सपोर्ट केला जायचा. म्हणजे तुम्हाला समजा इंडियामधले काही कडधान्य आहेत किंवा मिरच्या आहेत किंवा मसाले आहेत, तिथे खाली जायचे, समुद्रमार्गाने बाहेर इंडियाच्या बाहेर जायचे. आणि बाहेर इंडियाच्या बाहेरचा जो काही माल होता तो इथे त्या मार्गाने यायचा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर नीटपणे जर बघाल कनेक्टिव्हिटी, तर जी वसईची खाडी आहे तीच पुढे एक्सटेंड होऊन आपल्या कल्याणपर्यंत ती कनेक्ट होते. तर त्याच्या आधी जर तुम्ही बघाल की वसई मुंबई हा जो तुम्ही विचार कराल, हा विषय जरा फिरतोय तरी पण मी सांगतो. मुंबई पूर्वी फक्त वसईपर्यंतच होती. वसईच्या पुढे तसा भोजराजाचं जे काही हे होतं, साम्राज्य होतं, ते फक्त म्हणजे साम्राज्य होतं, पण तिथे कधी त्यांचा वास्तव नव्हता. ते कोळी लोक जास्त करून तिथे राहायचे. मुंबई म्हणजे मुख्य मुंबई जी आजची म्हणतो, म्हणजे इंग्रजांनी जी डेव्हलप केली त्याच्या आधीच जे म्हणतोय त्याच्याबद्दल मी बोलतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल, आता नालासोपारा हे फार महत्त्वाची बाजारपेठ होती, फार मोठं एक बंदर होतं ते. कारण की आज नालासोपारा तुम्ही बघाल तर ते पूर्वीच्या काळी म्हणजे 2000 वर्षापूर्वी जे नालासोपारा होतं ते तसं नाही आहे. कारण की नालासोपारा हे एक बेट होतं आणि त्या बेटीच्यामध्ये कसा एक एवढी सिस्टीम चांगली होती, जसं मुंबईला आज बोललं जातं ना की एक चांगलं बेट आहे, तिथे बोटी एका बाजूने येतात आणि दुसऱ्या बाजूने निघून जातात. तर ह्याच्यामध्ये तशी सिस्टीम होती. आणि तुम्ही जर बघाल इथे मुंबईच्या बंदरामध्ये ती सिस्टीम एवढी चांगली नाही आहे. पण नालासोपाराचं जे बंदर होतं ते फार खोलवरचं बंदर पसरलेलं होतं. आणि त्या बंदरामध्ये तुम्ही जर बघाल तर त्या बंदराला अशी सिस्टीम होती की एका बाजूनी बोट येणार, ती ऑफलोड किंवा लोड होणार आणि दुसऱ्या बाजूने निघून जाणार. तर ती सिस्टीम त्यावेळी होती. आणि ते जे नालासोपाराचं जे बंदर होतं ते फार उत्कृष्ट दर्जाचं हे इतिहासामध्ये लिहिलेलं आहे की ते फार उत्कृष्ट दर्जाचं बंदर होतं. आणि ते फार खोलपर्यंत हे होतं, म्हणजे कितीही मोठं जहाज आलं तरी त्याला भरतीसाठी आणि ओहोटीसाठी थांबायची गरज नाही, जहाज निघून जायचं तिथून. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि तिथून ट्रेड हा सगळा चालायचा. तर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून हा एक चांगला हे होता. आणि वरती जो रांजण ठेवला गेला आहे त्या रांजणामध्ये लोक पैसे टाकायचे आणि मग ते जे काय जसं जमेल त्याला जसं जमेल ते. आणि तो रांजण एवढा मोठा, आता आपण बघूया वरती जाऊन, तो एवढा मोठा रांजण आहे की दिवसाला 3-3, 4-4 वेळेला तो भरला जायचा. आता तुम्ही विचार करा, मी जर एक सोन्याचा जरी कॉईन, म्हणजे सोन्याचा सोडा, 1 रुपयाचा कॉईन टाकला तरी मला तरी वाटतं तिथे 10,000 कॉईन टाकायला लागतील तेव्हा तो रांजण भरेल, एवढा मोठा तो रांजण आहे. तर त्या काळामध्ये इथून पास होणारी माणसं किती असतील, म्हणजे हा एवढा फेमस, आज इथे असा भकास पडलेला इथे ही जागा आहे, पण त्या काळामध्ये ह्या जागेचं महत्त्व किती होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणूनच ह्या गोष्टी इथे येऊन आपल्याला भेट दिल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत, तर त्याचं आपल्याला महत्त्व कळतं. ओके,
चला तर आता पुढच्या विषयांवरती आपण जाऊया. मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय खाली, हे 1, 2 आणि हे 3, तर हे सातवाहनांच्या काळामधले जे राजे होते त्यांच्या इथे ह्या मूर्त्या होत्या. आणि त्या कालांतराने ह्या मूर्त्या तोडल्या गेल्या. कुणीतरी विघ्नसंतोषी माणसं होती, तर त्यांनी त्या तोडल्या होत्या त्या मूर्त्या. अदरवाईज त्यांच्या मेमरीजमध्ये इथे ह्या मूर्त्या स्थापन केल्या गेल्या होत्या. आता त्या तूर्त स्थितीमध्ये त्यांचे फक्त पाय आपल्याला दिसत आहेत इथे, ते असं आहे. मित्रांनो, इथे बघाल तर तुम्हाला ह्या भरपूर टाक्या दिसत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि खाली पण अजून भरपूर अशा रस्त्यामध्ये ज्या टाक्या आहेत. तर आणि त्या बाजूला पण ते बघा, तिथे लाईट चमकतो, त्याच्यामध्ये पाण्याचं सूर्याचं रिफ्लेक्शन आहे, तिथे पण टाक्या आहेत. तर ह्या ज्या आहेत टाक्या, तर ह्या टाक्या त्यावेळी ट्रेड जो चालायचा त्याच्यामध्ये लोकांना पाणी प्यायला मिळावं त्या व्यापाऱ्यांना, त्याच्यासाठी ह्या सगळ्या बनवल्या होत्या. इथे वरती पण एक छोटीशी अशी गुहा आहे, पण असं एक तयार झालेलं आहे वाऱ्यामुळे. नेडं कसं असतं तसं हे दगड पडून हे सगळं झालेलं आहे. तर हे इथे वरती एक आहे, फुलं मस्तपैकी फुललेली आहेत थोडीफार. इथे ह्या थोड्याफार टाक्या आहेत. तर हा इकडचा असा थोडाफार असा इतिहास आहे. आणि हे बघा आता किती सुंदर असा भूभाग इथून दिसतोय. आणि इथून त्या काळातून असा हा ट्रेड, बैल, गाय, बघा, म्हैस, रेडे, गाढवं, घोडे, ह्याच्यावरून हे सगळं असं वरती नेलं जायचं. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या ज्या मागे ह्या सगळ्या तुटलेल्या ज्या पायऱ्या दिसत आहेत ना, तर ह्या पण इंग्रजांनी उडवून लावल्या होत्या. ते जाता जाता त्यांनी भरपूर गडा किल्ल्यांचे जे काही पायऱ्या होत्या त्यांना ज्या आवडल्या होत्या, म्हणजे हे एकदम बेस्ट काम केलं होतं. केवढे मोठे मोठे दगड आहेत, तर हे त्याने तोफगोळा लावून त्या उडवल्या होत्या डायनामाइट्सनी. तर हा इकडचा एक तुम्हाला पॉईंट सांगायचा राहिला होता. मित्रांनो, ही जी काही गुफा आहे ती काही ट्रेकर मंडळी रात्री झोपण्यासाठी, आता मी दुपारी इथे आराम करण्यासाठी वापरली आतमध्ये, पण तुम्ही जर बघाल तर इथे युजली ट्रेकर मंडळी रात्री झोपण्यासाठी पण वापरतात. पण इथे प्रॉब्लेम असा आहे की इथून ज्या काही ओपनिंग्स आहेत, तर त्याच्यातून रात्री साधारण, आत्ता पण मी बघितलं, साधारण बेडूक इथे उड्या मारत होता. तर बेडूक येतो किंवा उंदीर येतो, तर उंदराच्या मागे मग साप येतात. आणि मण्यार जातीचे साप इथे असतात. तर माझं इथेच झोपायचं प्लॅनिंग होता, पण मी आज इथे एकटाच आहे. इथे अजून आलेलं कोणी दिसत नाही आहे. तर मी आता इथून निघणार आणि मग माझं राहण्याचा कुठेतरी बंदोबस्त वरती घाटघरमध्ये करणार. चला. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की इथे सगळं आहे, पण हे जरा डेंजरस आहे. रात्री झोपण्यासाठी प्लॅन करू नका.